हम्म, हे बघू. नाही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. ते ऑप्शन बाय डिफॉल्ट VS असेल रे, ओपन विथ. हम्म. काय 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 घेतलेलं एनिवन ऑनलाईन? बोला. ऑनलाईन पिकअप. साहित्य. ओमकार. प्रतीक्षा, प्रिया, तन्मय. काल काय घेतलेलं एनिवन? सगळे वर्किंग करत होते का किंवा ट्रॅव्हल मध्ये आहेत का सगळे ऑनलाईन? ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत का सगळे? अच्छा. सकाळची बॅच फुल असती ना एवढी, त्यामुळे असं आता हे होतं. ठीक आहे. काय काय घेतलेलं ऑफलाईन तुम्ही दोघं सांगा, चला बोला. काल आपण पुढं. ओके. डेटा अंडरस्टँडिंग फर्स्ट का बघितलं आपण, डेटा अंडरस्टँडिंग. देन हाऊ टू इम्पोर्ट डेटा इन पॉवर बी, राईट? ह्या दोन गोष्टी बघितल्या. कोणते दोन वेज आहेत पॉवर बी मध्ये डेटा इम्पोर्ट करण्यासाठी? न्यू सोर्स अँड गेट डेटा. हे दोन ऑप्शन आहे. गेट डेटा कुठे आहे? पॉवर बाय डेस्कटॉपला आहे. आणि न्यू सोर्सेस पॉवर क्वेरी एडिटरला. म्हणजे पहिले आपण पॉवर बायचं काय म्हणतो, बॅक एंड म्हणतो. ओके. अगेन मला काय करायचं, पॉवर क्वेरी एडिटरला जायचं. जेव्हा मला पॉवर क्वेरी एडिटरला जायचं असतं डेस्कटॉपवरून, मी जस्ट तिथे ट्रान्सफॉर्म डेटा आहे, त्या ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करतो. ओके. मी कुठे आलो पॉवर क्वेरी एडिटरला? पॉवर क्वेरी एडिटर काय यूज करतो? Why we use Power Query Editor? Right? It is a transformation layer. Yes. Okay. Transformation म्हणजे काय? रिमूव्ह डुप्लिकेट व्हॅल्यूज रिमूव्ह झालं किंवा एरर हँडलिंग झाले, राईट? किंवा एक्स्ट्रा कॉलम ऍड करणं झालं, त्या डेटाला काय करतो आपल्या बाय डिफॉल्ट मोल्ड करायचं. त्यासाठी काय यूज करतो आपण? पॉवर क्वेरी एडिटर यूज करतो. ओके. फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो, कॅलेंडर लुकअप इम्पोर्ट करतो. कोणता इम्पोर्ट करतो? कॅलेंडर लुकअप. कसं इम्पोर्ट करणार? अगेन न्यू सोर्स मध्ये त्याचा टाईप कोणता आहे? CSV मध्ये. त्यामुळे आपण काय सिलेक्ट करणार? CSV फॉर्मॅट, राईट? सो मी काय सिलेक्ट करतो? CSV. देन माझा डेटा कुठे प्रेझेंट आहे? माझ्या पॉवर बायच्या फाईल्स मध्ये, सगळ्या पॉवर बाय डेस्कटॉप मध्ये. ओके. सो जस्ट पॉवर बाय मध्ये जातो, ऍडव्हेंचर वर्क्स डेटा, अँड देन कॅलेंडर. ओके वर क्लिक कर. झाली इम्पोर्ट फाईल. फर्स्ट स्टेप काय असते जेव्हा फाईल आपण इम्पोर्ट करतो? काल काय सांगितलेलं मी तुम्हाला? फर्स्ट स्टेप काय करायची? राईट. काय करायचं? यूज हेडर करायचं. फर्स्ट काय करायचं? हेडरला ट्रान्सफॉर्म करायचं, राईट? सो मी काय करतो, जस्ट यूज फर्स्ट ट्रायचं हेड करतो. देन सेकंड स्टेप, ऑलवेज चेक द डेटा टाईप ऑफ दॅट कॉलम, राईट? काय बघा चेक करायचं आपल्याला? नेहमी डेटा टाईप चेक करायचं, नाहीतर तुम्हाला डेटा सोर्सचे एरर्स यायला लागतात. ओके. किंवा डेटा टाईपचे जे एरर्स असतात ते यायला लागतात. ओके. मी डेटा टाईप कसा चेंज करतो? दोन मेथड बघितलेले, एक तर होम टॅब, नाहीतर डायरेक्ट कॉलम, राईट? मी आता करतो होम टॅबमध्ये जातो आणि त्या डेटा टाईप टेक्स्टमध्ये त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो? डेटमध्ये. ओके. एवढ्या गोष्टी झाल्या. आता मला सांगा, ह्यातून आपण काय काय ट्रान्सफॉर्म करू शकतो किंवा काय काय व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करू शकतो ज्या थ्रू मला इन्साइट्स मिळू शकतात? ओके. मंथ वाईज. ओके. अजून? इयर वाईज. अजून?
सीझन वाईज. सीझन काय असतं? ओके, ठीक आहे. सो मी ह्यातून फर्स्ट काय करू शकतो, इयर एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या कॉलममधून एक्स्ट्रॅक्ट करायचं असतं तेव्हा तुम्ही यूज करता ट्रान्सफॉर्म टॅब. काय यूज करता? ट्रान्सफॉर्म टॅब. मी जस्ट आता ट्रान्सफॉर्म टॅबवर सिलेक्ट करतो. काय करतो? ट्रान्सफॉर्म टॅबवर सिलेक्ट करतो. मला काय एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे? डेटमधून इयर एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. जर मी इयर एक्स्ट्रॅक्ट केलं तर मला काय मिळणार आहे? इयर वाईज डेटा मिळणार आहे. सो इयर वाईज मी ट्रेंड अनालिसिस करू शकतो. इयर टू इयर कंपॅरिझन करू शकतो. 20ला 21शी, 21शी 22ला, राईट. हे करतो इयर टू इयर कंपॅरिझन करू शकतो. सो यातून काय होतं? जस्ट इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. कसं करणार इयर एक्स्ट्रॅक्ट? इकडे बघा 2 मिनिटं. फर्स्ट कुठे गेलो मी? ट्रान्सफॉर्म टॅबमध्ये गेलो. ट्रान्सफॉर्म टॅबमध्ये गेल्यानंतर डेट कॉलम सिलेक्ट आहे ऑलरेडी, राईट. देन इथं आहे डेट म्हणून. ज्या डेटा टाईप असेल त्या कॉलमचा ते इथं ऑप्शन्स ओपन होणार डायरेक्टली. आत्ता कोणता डेटा टाईप याचा? डेट. त्यामुळे काय ऑप्शन्स ओपन झाले? डेटचे ऑप्शन जे काय ते सगळे एनेबल झाले. ओके, तिथं जस्ट डेटवर क्लिक करतो. ओके, काय एक्स्ट्रॅक्ट करायचं आपल्याला? इयर. काय एक्स्ट्रॅक्ट करायचं? इयर. इथे इयर आहे, इयरवर क्लिक करतो अँड देन इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. बट जे काय ट्रान्सफॉर्मेशन करतोय माहिती आहे, विदिन द कॉलम होतं. जे काय आउटपुट आलं ते त्याच कॉलममध्ये आउटपुट आले, राईट. बट जर माझा मॅनेजर आला आणि तो म्हणला तर मला ह्या डेटचा सेल हवाय, कसा देणार तो? नाही देऊ शकत, बरोबर. जर मी ह्याच डेटमध्ये किंवा ह्याच कॉलममध्ये जर ट्रान्सफॉर्मेशन केलं तर डेटा लॉस चान्सेस किती? डेटा लॉसेसचे आहेत. कसं काय? मी जर इयर ह्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट केलं किंवा इयर ट्रान्सफॉर्म केलं, डेट निघून गेली, राहिलं कोणतं? फक्त इयर. इयर राहिलं. सो डेटा लॉसचा चान्सेस काय झाला? हाय. त्यासाठी आपण डायरेक्टली यूज करतो ॲड कॉलम. ओके, काय यूज करतो? ॲड कॉलम. ते कसं बघा, मी अगेन तर अंडो करतो स्टेप. ओके, अंडो करतो आणि अगेन डेट कॉलम सिलेक्ट करतो आणि आता ॲड कॉलमच्या टॅबमध्ये जातो. ओके, कोणत्या टॅबमध्ये गेलो? ॲड कॉलमच्या. ॲड कॉलमच्या टॅबमध्ये गेल्यानंतर इथं डेट आहे अगेन, दिसतंय. त्या डेटला अगेन क्लिक करतो आणि इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. केले इयर एक्स्ट्रॅक्ट. जे काही ट्रान्सफॉर्मेशन झाले किंवा जे काही आउटपुट आले ते कोणत्या कॉलममध्ये आले? एका न्यू कॉलममध्ये आउटपुट आले. सो डेटा लॉसचे चान्सेस आहे का इथे? नाही, 0. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ॲड कॉलम? जे काही ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे युझिंग ट्रान्सफॉर्म ते विदिन द कॉलम होणार आहे आणि त्या विदिन द कॉलममध्ये तुम्हाला आउटपुट भेटणार आहे. बट जेव्हा मी ॲड कॉलम यूज करतोय तेव्हा जे काही आउटपुट असणार किंवा जे काही ट्रान्सफॉर्मेशन भेटणार आहे ते कुठे भेटणार आहे तुम्हाला? एखाद्या न्यू कॉलममध्ये भेटणार आहे. इंटरव्ह्यूचा फेमस क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ॲड कॉलम? ओके, ट्रान्सफॉर्मने काय होतं? ॲड कॉलम. ट्रान्सफॉर्मने काय होतं? जे काय आउटपुट असतं ते कुठे मिळतं? विदिन द कॉलम. आणि ॲड कॉलममध्ये काय होतं? जस्ट एक न्यू कॉलम क्रिएट होतो आणि जे काही ट्रान्सफॉर्मेशनचा आउटपुट आहे ना ते कुठे येणार आहे तुम्हाला? न्यू कॉलममध्ये. ओके, अंडरस्टूड. ऑनलाईन. ऑनलाईन फर्स्ट लेक्चर कोणत्या बॅच? Sir, specifically my batch, which batch? ओके. But I want to be as soon as possible in this course. That's why I'm here. ओके, एक्सपिरियन्स वॉसा इन विच फील्ड? Marketing is Marketing and sales. Okay. How many years of experience? Okay. Then why you choose data analyst? I choose BA basically, but Okay, what is the B- path of the BA? Right, That's why. BA. Okay. ऑनलाईन क्लिअर. मराठी समजतं? That is not a- ओके, बेस्ट. पुढे येऊन बसा ना मग. या पुढे. काय आहे या. ओके, इयर एक्स्ट्रॅक्ट केलं फर्स्ट. ओके, देन मला कशा वाईज डेटा हवा आहे? मला मंथ वाईज डेटा हवा आहे. मला मंथ वाईज ॲनालिसिस करायचं आहे. मंथ प्रेझेंट आहे का माझं इथे? नाही आहे. तर मला काय एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल इथून? अगेन मंथ एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल. अगेन काय सिलेक्ट करणार मी? डेट कॉलम. ओके, जे काय ट्रान्सफॉर्मेशन हवं ते मला कोणत्या कॉलममध्ये हवं? विदिन द न्यू कॉलम हवं. त्यामुळे काय सिलेक्ट करणार? ऑलवेज ॲड कॉलम, नॉट अ ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म तुम्ही केव्हा सिलेक्ट करा? जेव्हा तुम्हाला ह्या जुन्या डेटाची काही गरज नाही लागणार. तुम्हाला या कॉलममध्ये ऑपरेशन केल्यानंतर आउटपुट जे येईल तेच यूज करायचं तुम्हाला, पण तुम्हाला जुना डेटा नाही यूज करायचा, तर तुम्ही ट्रान्सफॉर्म यूज करा. बट तुम्हाला डेट पण हवी आणि इयर पण हवी आणि मंथ पण हवी, तेव्हा मग ॲड कॉलम यूज करा. ओके, मी काय करतो? अगेन ॲड कॉलममध्ये जाणार, अगेन डेटमध्ये जाणार आणि काय एक्स्ट्रॅक्ट करणार? मंथ. ओके, काय एक्स्ट्रॅक्ट करतो? मंथ किंवा नेम ऑफ द मंथ. इथं नेम ऑफ द मंथ एक्स्ट्रॅक्ट करतो. आलं? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल जे काही तुमच्या मंथ असणार ते येणार आहे. अजून काय एक्स्ट्रॅक्ट करू शकतो? अजून काय एक्स्ट्रॅक्ट करू शकतो? वीक, क्वार्टर, राईट. क्वार्टर वाईज डेटा असतो.
किंवा क्वार्टर वाईज अनालिसिस होत असतं. किती क्वार्टर असतात रे एका वर्षात? 4. एक क्वार्टर किती महिन्यात असतो? 3 महिन्यात असतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. क्वार्टर वाईज ऑलवेज अनालिसिस होत असतं. तुमच्या जेव्हा तुम्ही कंपनीजमध्ये जाता तर क्वार्टर वाईज अनालिसिस असते. क्वार्टर वाईज परफॉर्मन्स द्यायचा असतो तुम्हाला. ओके, त्यासाठी तुम्ही क्वार्टर वाईज किंवा क्वार्टरचे जे ट्रेंड असतात ते फाइंड करता. ओके, सो मला काय ह्याच्यातून हे करायचं एक्स्ट्रॅक्ट अगेन डेटमधून क्वार्टर एक्स्ट्रॅक्ट करायचं. अगेन कुठे जाणार मी? ॲड कॉलम, बरोबर. देन अगेन डेट, बरोबर. इथे क्वार्टर म्हणून आहे काहीतरी. ओके, इन क्वार्टर ऑफ द इयरला सिलेक्ट करतो. जस्ट केलं क्वार्टर ऑफ द इयरला सिलेक्ट. 1 समथिंग काहीतरी 2 वगैरे काहीतरी आले. बट असं समजा की बाबा मी एक नॉन टेक्निकल पर्सन आहे. तुमचा बिझनेस ओनर ऑलवेज नॉन टेक्निकल पर्सन असतो असं लक्षात ठेवा. ओके, काय मी नॉन टेक्निकल पर्सन. त्या नॉन टेक्निकल पर्सनला कळणार आहे का बाबा 1 काय 2 काय 3 काय कळणार आहे का त्याला? नाही, तो फक्त म्हणले हे नंबर्स आहेत. मी तर कुठेतरी लिहून यायला पाहिजे होतं बाबा QTR1 किंवा Q1, Q2, Q3, Q4. तेव्हा मग ऍक्टमध्ये येतं कंडिशनल कॉलम. काय ऍक्टमध्ये येतं? कंडिशनल कॉलम. आता कंडिशनल कॉलम म्हणजे काय? तुम्ही इफ एल्स बघितलं तुमच्या पायथनमध्ये? इफ एल्स बघितलं म्हणजे एक जर कंडिशन असती इफची तर त्याला रिप्लेस करायचं असेल सेकंड कंडिशनने, तुम्ही काय लिहिता? इफ ए इज ग्रेटर दॅन 0 असेल तर काय आउटपुट कर? हाय नंबर. किंवा ए व्हॅल्यू जर ग्रेटर लेस दॅन 0 असेल तर काय रिटर्न कर? लो व्हॅल्यू. असंच काहीतरी लिहिता ना इफ फंक्शन. तसंच इथं कंडिशनल कॉलम्स असतात. ओके, काय असतात? कंडिशनल कॉलम. ओके, तुम्हाला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल कंडिशनसाठी? ऑलवेज क्वार्टर कॉलमवर. ह्याच कॉलमवर कंडिशन आहे ना. काय करायचं मला? 1ला कशाने रिप्लेस करायचंय? Q1नी. 2ला कशाला? Q2नी. 3ला कशाला? Q3नी. 4ला कशाला? Q4नी. राईट, ह्याच कंडिशननी रिप्लेस करायचंय मला. ओके, त्यावर यूज होतो कंडिशनल कॉलम. ओके, अगेन जे काय आउटपुट पाहिजे ते मी विदिन द कॉलम पण करू शकतो किंवा न्यू कॉलम मध्ये पण करू शकतो. राईट, विदिन द कॉलम पण करू शकतो किंवा न्यू कॉलम मध्ये पण करू शकतो. मला एक न्यू कॉलम मध्ये मला आउटपुट शो करायचं. जेव्हा न्यू कॉलम मध्ये आउटपुट शो करायचं असतं तेव्हा आपण कोणता टॅब यूज करतो? ऍड कॉलम. कोणता? ऍड कॉलम. ओके, ऍड कॉलम मध्ये जातो आणि इथं कंडिशनल कॉलम म्हणून आहे, दिसतंय? त्या कंडिशनल कॉलमला क्लिक करतो. ठीक आहे, फर्स्ट काय विचारायचं मला? कॉलम नेम. कॉलम नेम म्हणजे तुम्हाला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं ते नेम असतं. ओके, कोणत्या कॉलमवर करायचं आपल्याला? क्वार्टर नावाच्या कॉलमवर करायचं. मी सिलेक्ट करतो इथे क्वार्टर. ऑपरेटर इक्वल्स. ऑपरेटर इक्वल असताना ग्रेटर दॅन असतं, लेस दॅन असताना इक्वल्स. क्वार्टर इज इक्वल टू 1 असेल तर व्हॅल्यू 1 आहे. राईट, त्या आउटपुटमध्ये काय ना? Q1. मी जस्ट QTR देतो. ओके, QTR1. ओके, अगेन मला अजून एक कंडिशन लिहायसाठी 2 साठी सेकंड व्हॅल्यूसाठी अगेन कंडिशन लिहायला लागेल. अगेन काय करणार मी इथे? ऍड क्लॉज करणार. खाली ऍड क्लॉज दिसतोय, त्या ऍड क्लॉजवर क्लिक करतो. अजून एक कंडिशन लिहू शकतो मी. अगेन कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करणार? क्वार्टर नावाच्या. अगेन क्वार्टर नावाच्या व्हॅल्यू काय ना? 2. अगेन आउटपुट काय दाखवायचं तुम्हाला? QTR3, QTR2. अगेन एक कंडिशन आहे माझी थर्ड क्वार्टरसाठी. राईट, अगेन कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करणार? क्वार्टर नावाच्या. अगेन 3. अगेन रिप्लेस दॅट व्हॅल्यू टू QTR3. आणि आता जे काही रिमेनिंग राहिलेत काय काय आहेत माझे? ते Q4 आहेत. सो एल्स कंडिशन इथं मला एक विचारतोय तो. काय विचारतोय? एल्स कंडिशन. सो मी तर काय पास करणार? QTR4. QTR, दॅट्स इट. आणि जस्ट ओकेवर क्लिक करतो. झाला. 1 रिप्लेस QTR1 ने ऑटोमॅटिकली. 2 QTR2 ने होतो. 3 QTR3 ने होणार आणि 4 QTR4 ने होणार. दिस इज युअर कंडिशनल कॉलम. ओके, ऑनलाईन ऑनलाईन आदित्य. ओके, तुम्हाला मागचे लेक्चर्स बघायला लागतील थोडे युट्यूबलाच. आहे ना, प्लेलिस्ट आहे डायरेक्ट. हां, तुम्हाला ते प्रिव्हियस 3 लेक्चर्स बघायला लागतील. देन तुम्हाला अंडरस्टँड होईल गोष्टी असतात. ओके,
ओके केलं रिप्लेस मी आता QTR अगेन काय मी ट्रान्सफॉर्म करू शकतो अजून काय एक्सट्रॅक्ट करू शकतो मी डेट मधून काय एक्सट्रॅक्ट करू शकतो अजून क्वार्टर वाईज मी अनालिसिस करू शकतो आता एवढं तर काय आलं मंथ वाईज करू शकतो इयर वाईज करू शकतो आणि डेट वाईज करू शकतो अजून काय एक्सट्रॅक्ट करू शकतो आपण वीक वाईज करू शकतो सो मी यातून वीक एक्सट्रॅक्ट करू शकतो ओके मी जस्ट डेटवर क्लिक करतो अगेन डेट सिलेक्ट करतो काय एक्सट्रॅक्ट करायचं म्हणजे वीक स्टार्ट ऑफ द वीक एक्सट्रॅक्ट करतो ओके काय एक्सट्रॅक्ट करतो स्टार्ट ऑफ द वीक ओके आला काहीतरी वीक ओके आता इथे बघा थांबा अजून स्टार्ट ऑफ द वीक एक्सट्रॅक्ट केला अँड देन अजून काय डे वाईज करू शकतो मी डे वाईज करू शकतो ओके सो मी डे एक्सट्रॅक्ट करतो एक्सट्रॅक्ट करतो डे एक्सट्रॅक्ट आता जो काय माझा स्टार्ट झालाय वीकचा तो कुठून झालाय इथे संडे दिसतो ऑटोमॅटिकली संडे 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 दिसतंय राईट थांबा एक मिनिट आधी मी डे एक्सट्रॅक्ट करून घेतो ठीक आहे तुम्हाला कळेल इझिली काय एक्सट्रॅक्ट करतो डे एक्सट्रॅक्ट करतो फर्स्ट नेम ऑफ द डे आलेत काहीतरी वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे एवढं तर काय आलं ओके आता मी एक्सट्रॅक्ट करतो स्टार्ट ऑफ द वीक डेटमधून काय एक्सट्रॅक्ट करतो स्टार्ट ऑफ द वीक ठीक आहे स्टार्ट ऑफ द वीक जेव्हा मी एक्सट्रॅक्ट करतोय तर नवीन वीक कुठं स्टार्ट होतोय तुमचा संडेला दिसते न्यू जे डेट चालू होती 5 आता 29 वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे बट जी नवीन डे आली म्हणजे जो वीक स्टार्ट होणार न्यू त्याची डेट काय 5 बट वीक कुठं स्टार्ट होतोय संडेला स्टार्ट होतोय अगेन खाली बघा 12 तारखेला जातो काय येतोय फर्स्ट डे संडे येतोय बट इंडियामध्ये वीक कधी स्टार्ट होतो मंडेला राईट सो मला काय करावं लागेल हे वीक चेंजेस करावं लागते कधी कधी होते तुमच्याकडे डेटा सेट येतो किंवा जे वीक्स येतात ते US नुसार चालतात किंवा वेगवेगळ्या कंट्रीनुसार चालतात तर तुम्हाला हे वीक चेंजेस करायची गरज असते ओके आपल्याकडे कुठेच चालू होतो मंडेला चालू होतो तेव्हा मला इथं काय करावं लागेल स्टार्ट ऑफ द वीक चेंज करावं लागेल तो कुठे न्यावं लागेल मला लागेल मंडेला न्यावं लागेल ओके जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये चेंजेस करायचे असतात किंवा एखाद्या फंक्शन्सवर चेंजेस करायचे असतात आता स्टार्ट ऑफ द वीक मध्ये मागे काहीतरी एक फंक्शन्स होतंय डेट नावाचं ओके कोणतं फंक्शन रन होतंय डेट नावाचं ओके सो मला काय करावं लागेल ह्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करावं लागतील तेव्हा यूज होतो एम कोड काय यूज होतो एम कोड म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मशीन लेवल कोड काय म्हणतो मशीन लेवल कोड ओके मग चेंजेस कशामध्ये करायचे ह्या स्टार्ट ऑफ द वीक मध्ये करायचे फक्त राईट जे काय ऑपरेशन करणार मी ह्या स्टार्ट ऑफ द वीक मध्ये करणार आहे ओके इथे एक अप्लाय स्टेप म्हणून झालंय स्टार्ट ऑफ द वीक दिसतंय साईडला सेटिंग म्हणून एक बटन आहे त्या सेटिंगवर क्लिक करतो मी जस्ट ओके जेव्हा मी सेटिंगवर क्लिक केलं इथं काय तुम्हाला काहीतरी कोड दिसतोय डेट डॉट स्टार्ट ऑफ द वीक हे फंक्शन आहे ओके आणि त्यामध्ये काय पास केलंय तुम्ही डेट कॉलम तुमचा फर्स्ट कॉलम आहे ना आपला डेट तो पास केलाय मग त्यांनी ऑटोमॅटिकली केलंय वीक एक्सट्रॅक्ट करायला चालू केलं त्याच्या अकॉर्डिंग ह्याच्यामध्ये काय कोणता ऍडव्हेंचर वर्क्स हा युनिव्हर्सल डेटा आहे US चा डेटा आहे ओके तर ऍक्च्युअली ऑटोमॅटिकली काय दिलं नाही संडे पासून वीक ऍझ्युम केलं पण मला कधीपासून पाहिजे मंडे पासून संडेला काय असतं 0 मंडेला काय असतं 1 ट्यूजडेला 2 थर्सडेला वेनसडे तेवढं तर माहिती ना 1 2 3 4 5 6 7 0 ओके मला कुठून स्टार्ट करायचं अगेन 1 पासून स्टार्ट करायचंय तिथे काय दिसतंय का तुम्हाला 1 0 वगैरे काय दिसतंय तुम्हाला नाही दिसत आहे मी जस्ट इथं काय करतो कॉमा देतो आणि 1 टाकतो काय देतो कॉमा देतो आणि 1 टाकतो जेव्हा मी एखादं फंक्शनला होवर करतो इथं काय दिसतंय डेट डॉट स्टार्ट ऑफ द वीक स्टार्ट ऑफ द वीक म्हणजे काय तुमचा फंक्शन आहे त्याआधी फर्स्ट पॅरामीटर काय डेट टाइम म्हणजे तुमचा डेट देन काय विचारतो तुम्हाला फर्स्ट डे ॲज अ वीक म्हणजे फर्स्ट डे कोणता असणार तुमचा वीकचा आपला असणार कोणता मंडेला न्यूमरेटरमध्ये काय असतं न्यूमेरिकल व्हॅल्यू काय असते 1 माहिती ना तेवढी ट्यूजडेला 2 असते वेनसडेला 3 असते थर्सडेला 4 राईट म्हणजे इथं काय त्यामुळे मी काय पास केला 1 पास केला म्हणजे आता जो माझा वीक चालू होणार आहे किंवा आता जे काही एक्स्ट्रॅक्शन करणार आहे मी वीकचं ते कुठून होणार स्टार्ट कुठून होणार आहे मंडे पासून ओके इथं जस्ट ओकेवर क्लिक करत ठीक आहे डेट आली 30 आता जी न्यू वीक स्टार्ट होतोय 6 तारखेला होतं डे कोणता आला त्याला मंडे अगेन पुढे जावा 13ला न्यू वीक स्टार्ट होतं डे कोणता आला मंडे ओके कळालं कसं करायचं चेंजेस ऑनलाईन फास्ट होतंय नक्की ऑनलाईन
ऑनलाईन हॅलो. हो समजतंय पण थोडं फास्ट होतंय. मग बोला ना, कधी बोलणार तुम्ही? सांगा, फास्ट होत असेल तर बिंदास बोला. ठीक आहे. समजलं नाही का आता का समजलंय? समजलंय ना प्रिया? हो समजलं. ठीक. अजून काय एक्सट्रॅक्ट करू शकतो ना? डे केलं नाही तर डे नेम पास केला ना. अजून काय आपण काय अनालिसिस करू शकतो अजून? बरोबर ना एवढंच. डेट आहे, डेट म्हणून काय केलं? फर्स्ट इयर केलं, मंथ केलं, क्वार्टर केलं, देन डे केला, वीक केला, अजून काय? येस ऑलवेज. काय करायचं असेल तर आणखीन काय एक्सट्रॅक्ट करायचं असेल तो ऍड कॉलम यूज करणार, नॉट कंडिशनल कॉलम. नाही का? कंडिशनल कॉलम केव्हा यूज करता तुम्ही? जेव्हा तुम्हाला विदिन द कॉलम रिप्लेसमेंट करायची असेल तेव्हा. म्हणजे काय, मी तर क्वार्टर एक्सट्रॅक्ट केलं, राईट? कशामधून एक्सट्रॅक्ट केलं? या डेट नावाच्या कॉलम मधून. या डेट नावाच्या कॉलम मधून काय एक्सट्रॅक्ट केलं? क्वार्टर एक्सट्रॅक्ट केलं. मला ह्या 1ला रिप्लेस करायचं होतं QTR 1नी, 2ला रिप्लेस करायचं QTR 2नी. ह्या गोष्टी मला रिप्लेस करायच्या होत्या ना. मग कंडिशन कशावर येणार आहे? या कॉलमवरच येणार आहे. जेव्हा मला एखाद्या कॉलमवर कंडिशन येते किंवा एखाद्या कॉलमवर तुम्हाला चेंजेस करायचे असतात तेव्हा तुम्ही यूज करता कंडिशनल कॉलम. ओके, कळालं? बट मला व्हॅल्यू एक्सट्रॅक्ट करायची नवीन ह्याच्यामध्ये दाखवायची तेव्हा तुम्ही यूज करणार ऍड कॉलम. एक्सट्रॅक्शनसाठी ऑलवेज यूज ऍड कॉलम. जेव्हा कंडिशन येते तेव्हा कंडिशनल कॉलम. ओके, कळालं? नक्की. तुला समजणे इम्पॉर्टंट आहे बाबा. हा ओके, झालं. एक्स्ट्रा सगळं इयर झालं, मंथ झालं, क्वार्टर, वीक अँड डे एक्स्ट्रॅक्ट झालं, राईट? ठीक. अगेन मी आता काय इम्पोर्ट करतो? माझं कस्टमर लुकअप इम्पोर्ट करतो. ओके, काय इम्पोर्ट करतो? कस्टमर लुकअप. अगेन काय सिलेक्ट करणार? टेक्स्ट/CSV का? फाईल फॉर्मॅट काय त्याचा? CSV फॉर्मॅट आहे, त्यामुळे काय सिलेक्ट करणार? टेक्स्ट/CSV. कस्टमर लुकअप सिलेक्ट करतो. आता कस्टमर लुकअप फर्स्ट स्टेप काय असणार जेव्हा टेबल इम्पोर्ट करतो आपण? फर्स्ट रोला काय करतो? याचं हेडरने रिप्लेस करतो. ओके, फर्स्ट रो ॲज अ हेडर. जस्ट सिलेक्ट करतो फर्स्ट रो ॲज अ हेडर. आलं. सेकंड स्टेप काय असणार आहे माझी? डेटा टाईप असणार आहे, राईट? बट त्याच्या आधी तुम्हाला इथं काहीतरी दिसतंय का रे? व्हॅलिड 100%, एरर 0%, एम्प्टी 0%, असं तुमच्यामध्ये दिसतंय का? नाही दिसत. का नाही दिसत? जसे तुमचे कान तुमच्या मित्राला माहीत असतात तसेच पॉवर बीआयचे जे एरर्स आहेत किंवा व्हॅलिड वगैरे, व्हॅलिडिटी किती, एरर्स किती, त्यामध्ये एम्प्टी किती, हे सगळं दिसत असतं ह्या व्ह्यू टॅबला. व्ह्यू टॅब काय करतं? कॉलमची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो किंवा व्हॅलिड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. काय करतो व्ह्यू टॅब? कॉलमची व्हॅलिड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. ओके, सो आता मला काय चेक करायचं? मला एरर्स किती, एम्प्टी किती आणि व्हॅलिड किती हे मला चेक करायचं. व्हॅलिडेशन चेक करायचं बेसिकली. ओके, त्यासाठी मी यूज करतो व्ह्यू टॅब. कोणता? व्ह्यू टॅब. मी जस्ट व्ह्यू टॅबवर सिलेक्ट करतो. इथं 2 ऑप्शन आहे, कॉलम डिस्ट्रीब्युशन आणि कॉलम क्वालिटी. कॉलम क्वालिटीने काय करणार आहे तुम्हाला? कॉलमची क्वालिटी काय म्हणजे त्यामध्ये एरर्स किती, एम्प्टी किती आहेत किंवा व्हॅलिड किती, हे कॉलम क्वालिटीने करणार. आणि जेव्हा मी कॉलम डिस्ट्रीब्युशन यूज करेल तेव्हा तुम्हाला डिस्टिंक्ट आणि युनिक दाखवणार. माझ्या कॉलममध्ये डिस्टिंक्ट किती आहेत आणि युनिक किती. ओके, मी जस्ट त्या दोघांना सिलेक्ट करतो. कॉलम क्वालिटीला आलं एरर्स वगैरे अँड कॉलम डिस्ट्रीब्युशनला. ओके, मला आता काय एरर दिसतात आहेत का? नाही दिसत आहे. बट काल आपण जेव्हा बघत होतो तेव्हा काहीतरी डुप्लिकेट्स व्हॅल्यू होत्या.
तिथं काहीतरी यायला पाहिजे होतं ना, एरर 1% 2% काहीतरी यायला पाहिजे होतं, असं येत नाही. ते का नाही येते? हे जे काही ऑपरेशन होतंय किंवा हे काय डेटा दाखवतो, पहिल्या 1000 रोजवर दाखवतोय. काय दाखवतोय? पहिल्या 1000 रोजवर दाखवतोय. जर पहिल्या 1000 रोजमध्ये नसेल एरर्स किंवा काही डुप्लिकेट्स किंवा नल्स नसेल, तर तो इथं मला ऑलवेज 100% दाखवणार. ते का होतंय? बिकॉज काय सेट आहेत पहिले 1000 रोज. इथं लेफ्ट साईडला ऑप्शन आहे बघा, कॉलम प्रोफाइलिंग बेस्ड ऑन द टॉप 1000 रोज. ऑलवेज सिलेक्ट एंटायर डेटा सेट. जस्ट मी क्लिक करतो त्याच्यावर आणि इथं खाली काय आहे, कॉलम प्रोफाइलिंग बेस्ड ऑन द एंटायर डेटा सेट. जस्ट त्या एंटायर डेटा सेटला सिलेक्ट करतो. जेव्हा मी एंटायर डेटा सेटला सिलेक्ट केलं, इथं चेंजेस झाले ऑटोमॅटिकली. एमटी 1%, एरर 0% असे, एमटी लेस दॅन 1%, 1%, 1% दिसायला लागले का ऑटोमॅटिकली? कशामुळे दिसायला लागले? जे काय ऑपरेशन आता परफॉर्म होते ते कुठे होते? अख्ख्या डेटा सेटवर होते, ओव्हरऑल डेटा सेटवर होते. बट मागाशी जे होत होते कशावर होत होतं? फक्त पहिल्या 1000 रोजवर होत होतं. तेव्हा मी काय सिलेक्ट केलं? अख्खा एंटायर डेट सिलेक्ट केला. आता मला काय करायचं? हे एरर्स बघायचेत आणि रिमूव्ह करायचे. काय करायचे? बघायचेत आणि रिमूव्ह करायचे. बेसिकली एरर रिमूव्ह करायचं काम तुमचं नसतं. तुमच्याकडे डेटा सेट हा पूर्ण क्लीन होऊन आलेला असतो. जी डीबीची टीम असते, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टीम, ती सगळी डेटा क्लिनिंगचा पार्ट बघते. तिथून डेटा क्लीन होऊन तुमच्याकडे येत असतो. ओके, सो जे काय मायनर्स एरर असतात की नल व्हॅल्यूज राहिले थोडेफार किंवा एम्प्टी स्पेसेस आहे, डुप्लिकेट्स व्हॅल्यू आहे, ते रिमूव्ह करण्याचं काम तुमचं असतं फक्त. बाकीचं जे डेटा क्लिनिंगचा पार्ट असतं ते तुमचं नसतं. ओके, ते डीबी कडून तुम्हाला डेटा सेट पूर्ण क्लीन येत असतो. ठीक आहे. ओके, मला काय चेक करायचं तर बाबा डुप्लिकेट्स किती आहेत, एमटी किती आणि एरर किती. ओके, आता एरर किती दाखवता, एमटी किती दाखवतो, लेस दॅन 1%. ओके, होवर करतो जस्ट त्या 1%वर. काय केलं मी? होवर केलं. इथं 3 डॉट्स आहेत दिसतात ते, त्या 3 डॉट्सवर क्लिक करतो. काय काय ऑप्शन आहे माझ्याकडे? रिमूव्ह एमटी, कीप एरर्स आहेत, कीप डुप्लिकेट्स वगैरे असे ऑप्शन आहेत. मला एमटी स्पेसेस ठेवून चालेल का? चालेल का? नाही, त्याचा आउटपुट आहे का मला माझ्याकडे? काय ॲट काहीच नाही आउटपुट, 0 आउटपुट मिळणार. तर मी काय करू शकतो? त्याला रिमूव्ह करू शकतो. ओके, क्लिक रिमूव्ह एमटी डायरेक्टली. क्लिक रिमूव्ह एमटी. अरे रसच गेलं. अगेन ओव्हर करतो. अगेन 3 डॉट्स. काय रिमूव्ह करायचे? एमटीज. अगेन रिमूव्ह एमटी वर क्लिक करतो. आता जे डेटाचं व्हॅलिडेशन झालं ते काय झालं? 100%. म्हणजे 100% काय नव्हतं, डेटा ॲक्युरेट आहे. ना त्याच्यामध्ये एरर आहेत ना त्याच्यामध्ये एमटी आहे. ओके, अगेन सेकंड कॉलम पण मला चेक करावं लागेल. अगेन तिथं 1% एमटी दाखवते. अगेन मला काय करावं लागेल? तो रिमूव्ह करावं लागेल. ओके, ओव्हर अगेन करतो. अगेन इथं 3 डॉट्स आहेत. अगेन ते 3 डॉट्सवर एमटी करतो, रिमूव्ह एमटी. मला इच कॉलमसाठी करावं लागेल सेम तसं. त्यासाठी करावं लागेल? इच कॉलमसाठी करावं. ओके, कळालं एरर्स कसे हँडल करायचे. इफ जर इथं 1% एरर असतात तर तुम्हाला ते बघावं लागले असते. ते कसे बघणार तुम्ही? जस्ट होवर करायचं त्यावर. ओके, 3 डॉट्सवर क्लिक करायचे. होवर करून 3 डॉट्सवर क्लिक करायचं. तुम्हाला आधी बघायचे बाबा एरर्स काय आहेत का माझ्यामध्ये. कीप एरर्सवर क्लिक करा. ओके, काय करा? कीप एरर्सवर क्लिक करा. आहेत का? काहीच एरर नाही. ओके, इफ जर एरर असते तर मी इथं चेक केले असते बाबा एरर्स काय आहेत. जर ते एरर व्हॅलिडच नसते तर काय केलं असतं मी? डायरेक्टली रिमूव्ह एरर. काय केले असते? रिमूव्ह एरर. अंडो करतो. चालेल इथपर्यंत. आता माझ्या कस्टमर लुकअपमध्ये काय काय प्रेझेंट आहे? कस्टमर की आहे, प्रेफिक्स आहे, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. ओके, माझा मॅनेजर येतो, तो मला म्हणतो अथर्व मला हे 3 कॉलम्स नको आहे, मला एकच कॉलम हवा आहे फुल नेमचा. काय हवाय? एकच कॉलम हवाय फुल नेमचा. तेव्हा ऍक्टमध्ये येतं मर्ज म्हणून. मर्ज म्हणजे काय असतं? 2 कॉलमला एकत्रित करणं. काय असतं? 2 कॉलमला एकत्र करणं. काय करायचं मला? कोणकोणते कॉलम मर्ज करायचे? प्रेफिक्स, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. मी काय होतो? जस्ट कंट्रोल दाबतो आणि इच कॉलमला सिलेक्ट करतो. फर्स्ट प्रेफिक्स, देन फर्स्ट नेम अँड देन लास्ट नेम. ट्रान्सफॉर्म टॅबमध्ये जातो, सॉरी ॲड कॉलम टॅबमध्ये जातो. ओके, कुठे गेलो? ॲड कॉलम टॅबमध्ये. इथं मर्ज कॉलमचा ऑप्शन ओपन झाला बघा ऑटोमॅटिकली.
आता मी अनसिलेक्ट करतो, थांबा. ओपन आहे का ऑप्शन्स? नाही आहे. अगेन मी सिलेक्ट करतो प्रेफिक्स, फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. झाला का ओपन? त्या मर्ज कॉलमवर जस्ट क्लिक करा. सेपरेटर बाय काय असतं? सेपरेटर म्हणजे काय असतं? एक डिलिमिटर असतो. मी जस्ट होवर करतो त्याला. काय काय दाखवते? कॉमनली सेपरेट करू शकता, इक्वलनी सेपरेट करू शकता. म्हणजे काय? स्पेस. पहिल्या नावानंतर काहीतरी स्पेस, प्रेफिक्स नंतर काहीतरी स्पेस, लास्ट नेम नंतर काहीतरी असं. ओके, सो मी सेपरेट आउट करतो स्पेसने. ओके, कॉलमचं नेम ठेवतो फुल नेम. ओके ओके. जे काय आउटपुट येणार आहे त्याला, ते जे काय आउटपुट येणार आहे मला, ते ऑलवेज एंड ऑफ द टेबल येणार. ओके, कुठे येणार आहे? ऑलवेज एंड ऑफ द टेबल. ओके, जे काय आउटपुट आलं असेल ते कुठे आलं असेल? आधी एंड ऑफ द टेबल आलं. इथं फुल नेम मिस्टर जॉन, नंतर स्पेस आल्याने यांग. काल मर्ज कॉलम कसं वर्क करतं ऑनलाईन? ऑनलाईन जसं आपण नाव मर्ज केलं असं आपल्याला डेटा मर्ज कोणता? प्रोग्राम आपण जस्ट वेट. काय म्हणला? सगळं ते असं बघा वगैरे ग्राफ असतोय. हां, ते मग तिघांचा एकच ग्राफ तिघांचा मर्ज करता येईल. हा ग्राफ तिघांचा मर्ज झालेलाच आहे ऑलरेडी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक? डिस्टिंक्ट आणि युनिक मधला डिफरन्स काय सांगा, चला बोला. डिस्टिंक्ट आणि युनिक मधला डिफरन्स काय? ओके, आणि युनिक? राईट. डिस्टिंक्ट म्हणजे काय? आता समजा का अथर्व, राज 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 असे नाव आहेत. ठीक आहे, अथर्व काय झालं माझा? डिस्टिंक्ट. अथर्व काय झाला? डिस्टिंक्ट. आणि राज 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 मल्टिपल टाइम्स आहेत, त्याला काय म्हणतो आपण? युनिक. हा ग्राफ फक्त तुझ्या कॉलमवर डिपेंड करतो. या कॉलममध्ये डिस्टिंक्ट किती आणि युनिक किती. ओके, डिस्टिंक्ट किती व्हॅल्यू? म्हणजे 17,800 काहीतरी डिस्टिंक्ट व्हॅल्यू. याचे काय रिमेनिंग येते काय युनिक व्हॅल्यू. म्हणजे एक नाव रिपीटेड टाइम असू शकतं, डिपेंड्स असू शकतं. फर्स्ट नेम किती किती जणांचं सेम असतं. राईट, क्लिअर? येस, सगळंच मर्ज होतं. 3 कॉलम्सच तुम्ही डायरेक्टली मर्ज करताय ना, तर तिघांची व्हॅल्यू तो घेणार आणि एकत्र करा आणि तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न कर. ओके, एवढं करतालाच नक्की ऑनलाईन स्टार्टिंग मध्ये नाही, तुला स्टार्ट झालं ऑनलाईन करता. थांबायचं इथं, थांबायचं तिथं, चालेल? हां, चालेल का? बोला, सगळ्यांनी बोला. डोक्यावरून गेलं का रे? नाही ना, डोक्यावरून नाही गेलं ना? डोक्यावरून नाही गेलं ना? डिफरन्स एकच आजचा मेन डिफरन्स आहे, तो म्हणजे ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम. जो इंटरव्ह्यूला विचारतात तोच विचारतात किंवा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम. ट्रान्सफॉर्म काय करतं? जे काय आउटपुट मिळणार किंवा जे काय ऑपरेशन आहे ते विदिन द कॉलम आहे. म्हणजे विदिन द कॉलम तुम्हाला आउटपुट मिळणार, कारण डेटा लॉसचा चान्स जास्त असतो. बट ऍड कॉलम काय करतं? जे काय आउटपुट मिळणार ते तुम्हाला न्यू कॉलम मध्ये मिळणार. हां, एक्स्ट्रॅक्ट करायचे. ओके, जे काय आउटपुट मिळणार ते मग कुठे मिळणार आहे का? न्यू कॉलम मध्ये मिळेल. त्यामुळे डेटा लॉसचा चान्सेस आहे का? काहीच नाही, 0%. ओके, माझं एक्झाम्पल विचारलं तुम्ही इयरचं, डायरेक्ट डेट कॉलमचं एक्झाम्पल द्या. ओके, त्यामध्ये मी इयर एक्स्ट्रॅक्ट करतोय, ट्रान्सफॉर्म यूज केलं तर काय होतंय? डेट लॉस होती, डेट लॉस होती, फक्त इयर मिळतं आपल्याला. पण जर माझा मॅनेजर आला तो मला म्हणलं बाबा मला डेट वाईज इन्फॉर्मेशन दे, कशी देणार तुम्ही? तुमच्याकडे डेटच नाहीये. बट जेव्हा मी ऍड कॉलम यूज करतोय तो मी काय इयर वाईज पण डेटा देऊ शकतोय आणि डेट वाईज पण डेटा देऊ शकतोय. ओके, मेन डिफरन्स होत. कळालं? हाऊ टू हँडल एरर्स कळालं? काय करावं लागतं तुम्हाला? ऑलवेज फर्स्ट एंटायर डेटा सेटला सिलेक्ट करावं लागतं. पण एंटायर डेटा सेट सिलेक्ट करण्याच्या आधी एक स्टेप काय? तुम्हाला कॉलमची व्हॅलिडिटी चेक करावी लागते. ते कुठे करता तुम्ही? कोणत्या टॅबमध्ये जाऊन करता? व्ह्यू टॅबमध्ये.
व्ह्यू टॅब काय करतं, तुमच्या कॉलमची क्वालिटी दाखवतो किंवा कॉलमची डेटाची व्हॅलिडिटी दाखवतो. राईट, कॉलम अनालिसिस करून तो त्याच्यात एरर्स किती, एम्प्टी किती आणि व्हॅलिड किती हे आउटपुटमध्ये देतो. राईट, पण तुमच्या एक्सेलमध्ये कसं आहे, असं इझी आहे का एवढं? नाही. तुम्हाला काय काय करावं लागतं, कंडिशनल फॉर्मॅटिंग करा, त्यामध्ये डुप्लिकेट्स टाका, ते डुप्लिकेट्स फाइंड आउट करा, मग ते रिमूव्ह करा. एवढं असतं ना काय काय स्टेप. पॉवर बी मध्ये आहे का? नाही. खूप सोपं आहे पॉवर. फंक्शन ऑलरेडी प्रेझेंट. पॉवर बेस म्हणजे एक टूल बेस्ड जॉब असतो, एवढं लक्षात ठेवा. प्रेझेंट आहे, बॅक एंडला ऑलरेडी कोड करून ठेवलेला आहे, फक्त तुम्हाला ते यूज करायचं. त्यामुळे पॉवर बीआयला डिमांड खूप आहे मार्केटमध्ये. अप्लाइज, हां, तर तुम्हाला काही चेंजेस करायचे असते विदिन द कोडमध्ये. आता स्टार्ट ऑफ द वीकचा एक चेंजेस होता बाबा, कोड त्याचा कोड लिहिलेलाच आहे बाय डिफॉल्ट, डे स्टार्ट ऑफ द वीक म्हणून. ओके, तो काय करतो, मला जस्ट चेंज करायचं होतं. सो मी काय जस्ट चेंज केलं, ह्या सेटिंगवर क्लिक केलं अप्लाय स्टेप्सच्या, ह्या तिथे जाऊन चेंजेस केले. येस, सगळ्यांसाठी. किंवा तुम्ही नवीन पण म्हणू शकता. बघायचं आपल्याला पुढे, खूप बघायचं अजून. ऑनलाईन क्लिअर. ओके, अगेन कॅलेंडर लुक. ओके, जो टेबल तुम्ही सिलेक्ट करणार त्याचे अप्लाइड स्टेप्स राईटला येणार आहेत, एवढं कायम लक्षात ठेवा. मला कशामध्ये चेंजेस करायचे होते, स्टार्ट ऑफ द वीक मध्ये चेंजेस करायचे होते, बट कशामध्ये, वीक चेंजेस करायचा, वीकचा डेट चेंज करायचा होता. राईट, सो इथं राईटला असतं सेटिंग्स, अप्लाइड स्टेपच्या साईडला जे काय तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करता त्याची प्रिव्हियस स्टेपला तुम्ही जाऊ शकता किंवा त्यामध्ये चेंजेस करू शकता. त्यासाठी हे सेटिंगचं बटन असतं. ओके, त्या सेटिंगच्या बटनवर क्लिक करतो जस्ट. ओके, एक कस्टम कॉलम आलाय, समथिंग काहीतरी काय आलाय, एक कस्टम कॉलम आलाय. कुठे गेलं रे? बरोबर सिलेक्ट केलं. कॉलम सिलेक्ट केलाय, ठीक आहे, परत करतो. अजून काय होतं यामध्ये, स्टार्ट ऑफ द वीक एक्सट्रॅक्ट करतो. ठीक आहे, वीक मध्ये स्टार्ट ऑफ द वीक आलं, स्टार्ट ऑफ द वीक काहीतरी आलेलं आहे. ओके, ह्यामध्ये मला चेंजेस हवे. ओके, मी काय करणार, अगेन सेटिंग बटनवर क्लिक करणार. अरे काय आहे ते, काय आलंय, हा करू शकतो. इथं जस्ट एक फॉर्मॅट येतं की डे डॉट स्टार्ट ऑफ द वीक नावाचा एक फॉर्म्युला येतो. ओके, आणि त्या डेट डॉट स्टार्ट ऑफ द वीक मध्ये तुम्ही काय पास केलंय, एक डेट कॉलम पास केलंय. इथं पण आपण लिहू शकतो. काय सांग रे मला फॉर्म्युला, इक्वल टू डेट डॉट, जस्ट मी इथं डेट डॉट, दिसतच नाही तिथे व्हॅल्यू. ओ सॉरी, डेट नाही सर, व्हॅल्यू काहीतरी एरर लागलाय. ठीक आहे, इथं जस्ट एक फॉर्म्युला दिसतो की बाबा तुम्हाला त्या कॉलमचा फॉर्म्युला दिसतो की बाबा तो कॉलम कसा एक्सट्रॅक्ट झालाय किंवा त्याच्या मागचं लॉजिक काय ते तर तुम्हाला कस्टम कॉलम मध्ये दिसतं. ओके, त्यासाठी आपण ते सेटिंग यूज करतो. अंडरस्टूड एवढं, ते तुम्ही विदिन त्या तुम्ही नवीन पण फॉर्म्युला लिहू शकता. त्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तो कस्टम कॉलम त्यासाठी यूज होतो किंवा तुम्ही एक नवीन फॉर्म्युला लिहून किंवा नवीन कोड लिहून तुम्ही चेंजेस करू शकता. त्यासाठी कस्टम कॉलम यूज होतो. ओके, अंडरस्टूड, आता क्लिअर. ओमकार नाव आहे, ओमकारच आहे ना, साहिल. ओके, सॉरी. ठीक, प्रतीक्षा, आदित्य, तन्मय, प्रिया, कळालं. प्रतीक्षा, तन्मय, तुम्हाला नाही कळालं का? आजचं लेक्चर थांबूया. ओके, उद्या या 6:30ला डॉट स्टार्ट करू. नाही नाही ठीक आहे, काय नाही.